नमस्कार, मी सीमा कुचेरिया. वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो. आजचा आपला विषय आहे शुक्र. शुक्राचे मेष राशीमधील गोचर आणि त्याचा 12 राशीवर होणारा परिणाम हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या राशीने कोणते उपाय केल्यास त्यांना लाभ प्राप्त होईल हे देखील आपण पाहणार आहोत. शुक्र म्हटलं की विलासिता, वैवाहिक जीवन, प्रेम संबंध इत्यादींचा कारक. सुख, संपत्ती, गाडी, घोडा या सगळ्यांचा कारक शुक्र. त्याचबरोबर शुक्र हा औषधी आणि मंत्रांचा कारक देखील आहे. अशी मान्यता आहे की जातकाच्या कुंडलीत जर शुक्र ग्रह बलवान असेल तर त्याला सांसारिक, वैवाहिक, भौतिक अशा सगळ्या गोष्टींमध्ये लाभ प्राप्त होतो. चला तर मग जाणून घेऊयात 12 राशींवरती होणारा शुक्राचा मेष राशीतील गोचरचा परिणाम. मेष राशीमध्ये शुक्र द्वितीय स्थान आणि सप्तम स्थानचा कारक होऊन आपल्या स्वतःच्या राशीत बसला आहे. त्यामुळे आपले संबंध पार्टनर सोबत खूप सुधारणार आहेत. आपले कार्यक्षेत्रामध्ये देखील वृद्धी होणार आहे. त्याचबरोबर आपले आरोग्य सुधारून आपल्याला आनंदाची अनुभूती देखील मिळेल. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासामध्ये लागण्यास थोडे अवघड जाणार आहे. जे लोक इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करतात या लोकांना या गोचरमध्ये लाभ प्राप्त होणार आहे. मेष राशीचा उपाय. शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीचे स्मरण करून कुमारिका कन्यांना पांढऱ्या रंगाचा प्रसाद वाटावा. त्यामध्ये खीर किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई देखील येऊ शकते. याने महालक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपले जीवन सुख आणि शांतिमय होईल. वृषभ राशी आपली स्वतःची राशी आणि षष्ठस्थानचा स्वामी शुक्र हा आपल्या व्ययस्थानात गोचर करत आहे. त्यामुळे आपले खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही कोर्ट कचेरीचे दावे देखील आपले डोके वर काढू शकतात. आपल्याला तीर्थयात्रा किंवा लांबचे प्रवास या गोचरमध्ये घडू शकतात. विद्यार्थी आपल्या अभ्यासात व्यस्त राहतील. त्याचबरोबर कामाच्या जागेवरती आपण शांततेने काम करणे हे या वेळेमध्ये योग्य होईल. वृषभ राशीसाठी उपाय. आपण माँ दुर्गाला केळीचा प्रसाद अर्पण करून केळी ब्राह्मणाला दान म्हणून दिल्यास आपल्या शुक्राचे दोष कमी होण्यास मदत होईल. मिथुन राशीच्या पंचम भाव आणि द्वादश भावाचा कार्य शुक्र हा लाभस्थानातून गोचर करत आहे. याच कारणाने आपल्या लाभामध्ये वृद्धी होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर आपल्या व्यवसायात वृद्धी होण्याचे योग देखील या काळात आहेत. आपल्या व्यवसायामध्ये विदेशातून स्रोत येण्याची शक्यता तर आहेच. त्याचबरोबर काही कलाकार असतील, फिल्म स्टार असतील त्यांना देखील या काळात भरपूर लाभ प्राप्त होणार आहे. विद्यार्थी आपला वेळ उगीचच वाया घालवण्याची शक्यता आहे. मिथुन राशीसाठी उपाय. शुक्रवारी श्रीम या मंत्राचा 21 वेळा जप करावा. त्याचबरोबर आपले आई वडील, आजी आजोबा किंवा घरामध्ये जे कोणी वृद्ध असतील त्यांना रोज नमस्कार करावा. असे केल्याने शुक्रदेव आपल्यावर प्रसन्न राहतील. कर्क राशी. शुक्र चतुर्थ आणि एकादश भावचा कारक होऊन दशम स्थानात गोचर करत आहे. आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी कोणी महिला सहाय्यक जर असेल तर त्यापासून आपल्याला लाभ प्राप्त होण्याची शक्यता आहे. आपले पारिवारिक जीवन सामान्य राहील. जे विद्यार्थी आहेत, आर्टिस्ट आहेत ते आत्मविश्वासाने आपल्या कामाचे चांगले प्रदर्शन करतील. घरातील वृद्ध व्यक्तींची चिंता या काळात आपल्याला सतावू शकते. कर्क राशीसाठी उपाय. कर्क राशीच्या व्यक्तीने शुक्रवारी लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये खडी साखर अर्पण करावी.
असे केल्याने आपल्याला शुक्राचे चांगले प्रभाव प्राप्त होतील. सिंह राशी, तृतीय भाव तसेच दशम भावचा कारक होऊन शुक्र हा आपल्या भाग्यस्थानात गोचर करीत आहे. त्यामुळे आपल्या भाग्यात वृद्धी होणार आहे. आपल्याला मान सन्मानची प्राप्ती होणार आहे. आपल्याला आपल्या व्यवसायातील काही योजनांसाठी प्रवास यात्रा घडू शकते. या काळात आपल्याला जीवनसाथीकडून भरपूर मदत मिळू शकते. त्याचबरोबर आपल्या सामाजिक स्तरामध्ये देखील वाढ होऊ शकते. सिंह राशीच्या जातकांनी करावयाचे उपाय. सिंह राशीच्या जातकाने श्रीयंत्रावरती पंचामृताने अभिषेक करावा आणि श्रीम या मंत्राचा जाप 21 वेळा केल्यास त्यांना शुक्राचे चांगले फळ प्राप्त होण्यास मदत होईल. कन्या राशी, शुक्र द्वितीय आणि नवम भावचा कारक असून अष्टमातून गोचर करीत आहे. त्यामुळे आपल्या व्यवसायातील निर्णय हे आपण विचारपूर्वक घ्यायला हवेत. आपल्या वडिलांचे स्वास्थ्य देखील या वेळेमध्ये बिघडू शकते. या काळात नोकरीमध्ये उन्नती होणे, मानसन्मान मिळणे या गोष्टी घडू शकतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही मांगलिक कार्य देखील होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारण्यामध्ये व्यस्त राहतील. कन्या राशीच्या व्यक्तीने शुक्रवारी सुवासिनी स्त्रीला सौभाग्याचे साहित्य भेट म्हणून द्यावे. त्यामुळे आपल्यावर लक्ष्मीची कृपा बनून राहील. तुळा राशी, शुक्र आपल्या स्वतःची राशी आणि अष्टम भावचा कारक असून सप्तमातून गोचर करीत आहे. यामुळे आपल्या जीवनसाथीवरती त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली मेहनत करतील. या काळात कौटुंबिक वादामुळे आपली मनस्थिती थोडीशी ढासळू शकते. शुक्रवारी देवीच्या मंदिरामध्ये अक्षता किंवा तांदूळ हे भेट म्हणून द्यावेत. त्याने आपली मानसिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. वृश्चिक राशी, सप्तम आणि द्वादश घराचा लॉर्ड होऊन षष्ठ स्थानातून गोचर करीत आहे. यामुळे वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या उद्भवू शकतात. व्यापारासाठी अचानक दूरचे प्रवास देखील घडू शकतात. विद्यार्थी कोणत्याही वादविवादात पडून आपले शत्रू निर्माण करू शकतात. त्यांनी आपल्या रागावरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या काळात राजनैतिक लोकांकडून आपल्याला त्रास संभवतो. वृश्चिक राशीचे उपाय. शुक्रवारच्या दिवशी मोरपंख आपल्या देवघरात ठेवल्यास आपल्या सुख समृद्धीमध्ये वृद्धी होईल. धनुराशी, शुक्र षष्ठ आणि एकादश भावचा मालक असून तो पंचमातून गोचर करत आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पदोन्नतीचे योग बनत आहेत. आपल्या मिळकतीमध्ये देखील वाढ होण्याची संभावना आहे. व्यवसायामध्ये आपल्या खर्चांवरती नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जर आपण हे नियंत्रण नाही ठेवले तर आपल्याला ही गोष्ट खूप भारी पडू शकते. धनुराशीचे उपाय. शुक्रवारी आपल्या देवघरातील देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. तसेच तांदूळ, साखर, अत्तर, खडीसाखर, चंदन यातील एखादी वस्तू सौभाग्यवती स्त्रीला दान करावी. मकर राशी, शुक्र पंचम आणि दशम स्थानचा कारक होऊन चतुर्थ स्थानात विराजमान आहे. त्यामुळे आपल्या सुखामध्ये वृद्धी होणार आहे. आपली कौटुंबिक स्थिती ही आनंददायक राहील. प्रेमीयुगल आपल्या पार्टनर सोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करतील. मकर राशीवाल्या व्यक्ती या काळात नवीन घर, गाडी खरेदी करण्याचे योग बनत आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या आईकडून मिळालेला सल्ला हा उपयोगी पडेल. मकर राशीचे उपाय. मकर राशीच्या व्यक्तींनी शुक्रवारी शुक्राचा बीज मंत्र किंवा ओम शुक्राय नमः या मंत्राचा जाप 108 वेळा केल्याने त्यांच्या सुख समृद्धीमध्ये वृद्धी होऊ शकते. कुंभ राशी, शुक्र चतुर्थ आणि नवम भावचा कारक होऊन तृतीयामधून गोचर करीत आहे. त्यामुळे व्यवसायामध्ये लाभ प्राप्त होणार आहे. व्यवसायासाठी केलेले छोटे मोठे प्रवास
हे देखील यांना फायदा देतील. कलेच्या क्षेत्रात जे कार्यरत आहेत त्यांना काही शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी या काळामध्ये आपल्या मित्रांपासून थोडे सावध राहण्याची गरज आहे. असे न केल्यास आपल्याला मानसिक समस्येला सामोरे जावे लागू शकते. कुंभ राशीचा उपाय. कुंभ राशीच्या व्यक्तींनी 7 गोमती चक्रांची पूजा करून त्यावरती शुक्राच्या मंत्राचा जप करावा. त्यामुळे आपल्यास धनवृद्धी होण्यास मदत होईल. मीन राशी. 3ऱ्या आणि अष्टम भावचा कारक शुक्र हा धनस्थानातून गोचर करीत आहे. त्यामुळे या व्यक्तींचे वक्तृत्व सुधारण्यास मदत होणार आहे. या व्यक्ती जे काही बोलतील त्याची छाप लोकांवरती पडणार आहे. जे लोक विवाहित आहेत त्यांच्या सासरवाडीकडून त्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या व्यावसायिक जागेत आपला वेळ कदाचित वाया जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना विनाकारण टेन्शन येऊ शकते. त्यांना अशक्तपणाचा सामना देखील करू शकतो आणि औषध उपचाराची गरज देखील पडू शकते. मीन राशीच्या व्यक्तीने कोणत्याही देवी समोर बसून श्री सूक्त किंवा कनकधारा मंत्राचा पाठ करावा. असे केल्याने यांच्या धनामध्ये वृद्धी होण्यास मदत होईल. शुक्राचे गोचर हे आपण लग्न राशी किंवा चंद्र राशीवरून पाहू शकतो. असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपले जीवन सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने भरलेले राहो. धन्यवाद.